दरम्यान कोणत्या या टॉपच्या 7 लढती आहेत आपण त्यावर एक नजर टाकूया। रत्नागिरी सिंधुदुर्ग भाजपचे नारायण राणे विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचे विनायक राऊत। अर्चना पाटील राष्ट्रवादीच्या धाराशिवमध्ये रिंगणात आहेत आणि त्यांच्या विरुद्ध लढा देत आहेत ओमराजे निंबाळकर शिवसेना ठाकरे गटाकडून। पाचवी बिग फाईट आहे उदयनराजे भोसले भाजपचे साताऱ्यामध्ये, त्यांच्या विरुद्ध रिंगणात आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शशिकांत शिंदे। शिवसेनेचे संजय मंडलिक विरुद्ध शाहू महाराज काँग्रेसकडून निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत कोल्हापूरमध्ये, त्यामुळे स्वाभाविकच अवघ्या राज्याचं लक्ष लागलेले आहे। तर सांगलीमध्ये 3 पाटलांमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळते। भाजपकडून संजय काका पाटील विरुद्ध विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला आहे, तर चंद्रहार पाटील शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार देखील रिंगणात आहेत। त्यामुळे सांगलीकडे देखील अवघ्या राज्याचं लक्ष लागलेलं आहे। तर बहुचर्चित असा माढा मतदारसंघ यावेळेला लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात पाहायला मिळालेला होता। रणजितसिंह नाईक निंबाळकर भाजपचे उमेदवार रिंगणात आहेत, त्यांच्या विरुद्ध लढत देत आहेत धैर्यशील मोहिते पाटील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून। आणि सगळ्यात जास्त चर्चेत राहिलेला यावेळचा मतदारसंघ आहे तो म्हणजे बारामती। सुनेत्रा पवार राष्ट्रवादीकडून रिंगणात आहेत आणि त्यांच्या विरुद्ध आहेत राष्ट्रवादीकडूनच शरदचंद्र पवार पक्षाकडून सुप्रिया सुळे। त्यामुळे राज्यातल्या या टॉप 7 बिग फाईट आहेत ज्यांच्याकडे आता लक्ष लागलेलं आहे। या सगळ्या उमेदवारांचं भवितव्य आज मतपेटीत बंद होईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।